त्यामुळे मी काही जास्त हुशार आहे वगैरे असे काही मागत नाही. पण काही सहज गोष्टी सुचल्या त्याच्यावरून मग हा विषय डोक्यात आला. मुळात काय झालं, देवधर दोघं आणि आम्ही दोघं असे 4 जण तिरुमलामध्ये कपडे खरेदीला गेले. माझा स्वभाव असा आहे की मी स्वस्त बसत नाही कुठे, काहीतरी चालूच असतं. तेव्हा त्या दुकानदाराने देवधरला विचारलं की हे तुमचे सख्खे भाऊ का? आणि देवधरने उत्तर दिलं त्याहीपेक्षा जास्त. मग हा विषय तिथे सुचला. 4 वर्ष झाली आणि मग त्याला स्वरूप यायला लागलं. डोक्यातले विचार एकत्रीकरण करायला सुरुवात झाली. आणि मग सखा आणि सखा, सखा तर आपल्याला माहिती आहे, सखाही माहिती आहे. याची थोडी सांगड घालायचा प्रयत्न केला. आपण सर्वसाधारणतः बोलताना नेहमी म्हणतो सखा भाऊ, सखा काका, सखा मामा, सखी वहिनी. फक्त आईला म्हणते सखी आहे. आज पूर्वीची काही वर्षापूर्वीची प्रथा होती सावत्र सखी. पण आता या सर्व गोंधळामध्ये नेमकं सख्खा म्हणजे काय? कोणाला म्हणू शकतो आपण सख्खा? तर रक्ताच्या नात्यामुळे जे जोडले गेले ते सख्खे. मग ते किती चुलत भाऊ, चुलत भाऊ, मामे भाऊ, आते भाऊ कुठे ना कुठे जोडले गेले, ते सर्व आपले सख्खे असं आपण मानतो. आपण जेव्हा म्हणतो हा माझा सख्खा भाऊ आहे, तर मी म्हणतो, तो काय म्हणतो, त्यांनी मला जर सख्खा मानलं तर मी सख्खा. आणि म्हणून मग आपण थोडस सखाकडे. सखा म्हणजे काय? तर जवळ, जो आपल्या अत्यंत जवळ आहे, ज्याला आपण कधीही केव्हाही कुठेही भेटू शकू, त्याच्याशी बोलू शकू. मी मोबाईलची गोष्ट नाही करत, समक्ष भेटीची. केव्हाही मला वाटतं याला भेटावं, मी भेटलो, तो पण हसत मुखाने स्वागत करेल. काय कुठला कटकट जाता आला नाही, त्याच्याही चेहऱ्यावर आनंद दिसेल. अशा माणसाला, अशा व्यक्तीला, अशा मित्राला, नातेवाईकाला सुद्धा सखा म्हटलं पाहिजे. काय आधी फोन करायचं ना, नाही म्हणतात, ये असं खेळत स्वागत करणार. वेळ जी असेल त्याप्रमाणे चहा घेणार का कॉफी घेणार की असं विचारणार, प्रेमाने विचारणार. त्यात कुठलीही औपचारिकता असणार नाही. अशा म्हणायचं सखा. सध्या कलियुग चाललंय. या कलियुगामध्ये असे भानगड आहे, आपल्या घरात जर एखादं काही फंक्शन किंवा काय काही असेल तर तो लपवण्याकडे वृत्ती वाटते. आधीपासून नाही जाहीर करणार. सुरुवातीला आपण हे इतकं लपवून ठेवतो, इतकं लपवून ठेवतो. पूर्वीच्या काळी चोर ओटी भरल्याशिवाय जाहीर करत नसत ती मुलगी प्रेग्नंट. तसं काहीतरी हे चालू झालंय. म्हणजे माझ्या मुलीला पाहायला मुलगा येणार आहे तर शेजारच्या ब्लॉकमध्ये माहिती नसतो.
आणि ही मंडळी पाहून गेल्यावर मग विचारलं राहो आज तुमच्याकडे कोण आलं होतं आणि असेच आम्हाला भेटायला तरी सुद्धा सांगत नाही. कारण होकार अपेक्षित आहे, तो जर नाही आला तर उत्तर काय. म्हणजे मी सांगितलं मुलीला व्हायला आलं आणि ऐनवेळी त्यांचा नकार आला. पण मग त्या मुलीच्या डोक्यावर शेका बसायला नको म्हणून लपून ठेवायची वृत्ती हल्लीकडे वाढत आहे. कलियुगमध्ये उदाहरण होतं हल्ली आहे त्या ब्लॉक सिस्टीमचा परिणाम. तो सखा बघा ज्याच्याजवळ आपण आपल्या मनातलं सारं काही सांगू शकतो. म्हणजे आम्ही कोणाला दोन शिवाय द्यायची तरी त्याचं बरोबर बसून देऊ शकतो. मोकळे म्हणाले, घुसमट नाही, बोलून की नको नाही. सखा त्याच्याबरोबर मोठ्याने हसू शकतो. जोरात मनसोक्त आणि त्याच्याबरोबर पुन्नून रडून काय होते साधारण तर सुख दुःख आपण त्याच्याबरोबर इतकी आत्मीयतेने वाटू शकतो आणि तोही तेवढा समरसतेने आपल्याशी वागतो की जणू ते आपलं दुःख त्याचं आहे, आपलं सुख त्याचं आहे, आपला आनंद त्याचा आहे. आपण सांगायला गेलं पण आपलं बोललं त्याचं काय तर सांगेल तेव्हा आपलं समजेल. पण आपण त्याच्याकडे गेल्यावर आपलं त्याचे बोलायला आपण गेलं त्याचं ऐकायला नाही गेलं. पण त्याचं ऐकायचं असेल तर त्याला बोलवायला गेलं आणि जाणलं पाहिजे माझ्या मित्राला काय अडचण आहे हे जर मी ओळखू शकलो तर मी सखा. त्याच्याकडे गेल्यानंतर आपलं स्वागतच होणार, आपल्याला पाहून त्याला हसू येणार. काय किती वाजता आला असं म्हटलं जाणार नाही. ही काही यायची वेळ आहे का जो म्हटलं जाणार. त्याच्या पुढे जाऊन सांगतो आपली मैत्री अशी आहे की त्याच्या पत्नीच्या सुद्धा कपाळावर आठवण येणार 11:30 वाजले रात्री आला तेव्हा त्याला म्हणायचं सख्य सखा. अपमान तर होणार नाही. फोन करून तर आला नाही विचारणार तो सखा. एका ठिकाणी नाहीतर कसं झाला सखा होता सखा होता काय आधी फोन नाही का करायचा आणि 4 सिनेमाची तिकीट काढायची आणि दुसऱ्या ठिकाणी जायचा कसं झाला सखा बस रे सिनेमाच्या उद्यावरील तिकीटच फुकट जातील ना सखा. या गोष्टी जर बारकाईने पाहायला सुरुवात केल्या तर आपल्या असं लक्षात येतं की थोडा फरक आहे सखा आणि सखामध्ये. आणि तेच मी जास्तीत जास्त इलॅबोरेट करायचा विस्तारित करायचा प्रयत्न करणार. साधा प्रश्न बघा. पंढरपूरला गेल्यावर विठ्ठल म्हणतो का बरं झालं आलास. पण तो आपला सखा आहे. पांडुरंग आपला सखा आहे. कोल्हापूरची अंबाबाई कधी म्हणाली ना तेव्हा आपल्याला इन्व्हिटेशन पाठवलं का व्हॉट्सअपवर तुमच्या आठवड्यात येऊन भेटून झाले होणार किंवा आपण गेलो भेटल्यावर पाठीवर हात फिरवलाय किती बारीक झाला
किती काळजी करतोस, किती थकला आहेस म्हणते का कधी नाही म्हणत. कधी पण आपलं त्यांच्याबरोबर एवढं सख्य आहे. मंदिरामध्ये शिरताना जी भावना असते त्याच्यापेक्षा वेगळी भावना दर्शन घेऊन बाहेर पडताना असते. पाय वेगळा पुन्हा वळून बघावं असं वाटतं. मूर्ती तिथेच आहे, पण आपल्याला आपली खात्री नाही की या माझ्या सख्याला, या माझ्या सखीला मी परत भेटू शकेन किंवा नाही. मी माझ्या वयाचा विचार करून बोलतोय. जानेवारी 80ला गेलो. तरी पण असं नाही म्हणतात की पुन्हा व्याख्यान देऊ शकेल की नाही. बसून तर मला बोलतोय. मग हा आपलेपणाचा देवांबद्दल जो आहे, त्या देवी देवतांबद्दल जो आहे, तो ज्याच्याबद्दल वाटतो तो सखा. ज्याच्याकडून निघणारा पाय वेगळा तो सखा. त्याला पुन्हा पुन्हा भेटावंसं वाटतं तो सखा. त्याला भेटल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर, त्याच्या चेहऱ्यावर, त्याच्या कुटुंबात, आपल्या कुटुंबात आनंद निर्माण होतो तो सखा. मग हे अवघड आहे का? नाही. तुम्ही जोपर्यंत त्याचा सखा होत नाही तोपर्यंत तो तुमचा सखा कसा होईल? तुम्हाला सखा झाला पाहिजे. आपण पंढरपूरला गेलो का कुठे गेलो, कोल्हापूरला देवाला काहीतरी अर्पण करतो. लौकिक अर्थाने देव ते घेतोय का? काहीच घेत नाही. पण तो आपल्याला काही देतोय का? ते पण काही नाही. देत पण नाही तरी आपल्या बरोबर आहे, आपल्या मनामध्ये आहे तो सखा. त्याला काही पाहिजे तुमच्याकडनं असं काही नाही, किंवा तुम्हाला तो काही देणार आहे असं पण नाही. पण हसून केलेलं स्वागत, मनापासून केलेलं स्वागत याच्यापेक्षा वेगळं काही असूच शकत. आपण ते चहा प्यायला म्हणून गेलो नाही, घरी बायकोनी जेवण केलं नाही म्हणून जेवायला नाही गेलो आपण. तोंड भरून हसून या बसा, ये बस एका सुंदर दोघांचे तर या बसा आणि गप्पा आणि गप्पा गप्पा. हा सखा. मध्ये व्हॉट्सअपवर विनोद होता. पाहुणे आले होते, चहा प्यायला आणि मग त्यांनी मुलाला विचारलं काय करणार आहे आता? मग तुम्ही गेला तर मी आईस्क्रीम खा. जो तो सखा नव्हता, मित्रच होता, नुसता होता. मित्र सुद्धा कॅटेगरी आहे बघा. मित्र, संमित्र आणि सखा. तर संमित्र म्हणजे काय? चांगल्या गोष्टी तुमच्या बरोबर आहे तो, पण कायम बरोबर आहे तो सखा. मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडताना वाईट का वाटलं? एक ओढ निर्माण झाली. आपल्या मनातली आत्मीयता आपल्याला पुन्हा पुन्हा त्या मूर्तीकडे, तिच्याकडे ध्यान लावायची सतत प्रेरणा देते.
आपलेपणा म्हणजे सख्य. आणि हे सख्य जिथे आहे ते एकमेकांचे सखा. विषय सखा आणि सखा आहे, पण तुम्ही सखी म्हणू शकाल, सखी आणि सखी. पण माझा विषय असा, मी आपलं बोलण्याच्या ओळख पुरुष वचने बोलतो. मग आपलेपण म्हणजे काय? आपलेपणा म्हणजे भेटण्याची ओढ, भेटल्यानंतर बोलण्याची ओढ, बोलल्यानंतर ऐकण्याची ओढ आणि निरोप घेण्याआधी पुन्हा भेटण्याची ओढ. भेटल्यावर बोलण्याची ओढ. का भेटतो आपण? स्टॅच्यू सारखं उभं राहायला भेटतो का एकमेकांना? दोन पुतळे समोरासमोर आहेत, नाही, आपल्याला बोलायचं. ती ओढ आहे, बोलण्याची ओढ. म्हणजे भेटण्याची ओढ आहे, त्याच्यातून बोलण्याची ओढ आणि त्याच्यातून ऐकण्याची ओढ. मी नुसतं मी बोलणार, मी ऐकणार पण आहे. समोरची व्यक्ती मला काय सांगते काय नाही हे मला ऐकायचं आहे. ती ओढ पण निर्माण होते. आणि मग निरोप घ्यायच्या वेळी पुन्हा भेटीची ओढ. उद्या भेटू, परवा भेटू, पुढच्या आठवड्यात भेटू. हे जे एकमेकाला आश्वासन दिले ना, ही पुढच्या भेटीची ओढ आहे. सतत भेटावंसं वाटतंय. आषाढी कार्तिकीला मी येतोय, तसं मी आणखी पुन्हा येईन, मध्ये येईन, जमेल तेव्हा येईन. ही ओढ. आणि ही ओढ फक्त जो आपला सखा असतो त्याच्याच बाबतीत कायम. मला माझ्या मित्राला भेटावं जास्त वाटतं, पण माझ्या मामाला भेटावं नाही वाटत. मी माझं बोलतो, तुमचं वेगळं असू शकेल, मतभिन्नता अलाउड आहे, तुम्हाला स्वातंत्र्य आहे, तुमचं उलटही असेल. मामाला भेटलं मजा, कारण लहानपणापासून शिकलोय मामाच्या गावाला जाऊ. कुठलं मामाचं गाव? 1 BHK मुंबईतच. त्यामध्ये गाव पण नाही, झुकझुक गाडी तर आता गेलीच आहे. तरी पण ते संस्कार आहे आपल्या. सुट्टी लागली की मामाकडे जायचं. आता आपल्याला सुट्टी नाही हो. आता आपली नातवंड आपल्याकडे येत नाही. आणि ते 2 दिवस 3 दिवस, कारण त्यांचे सखे त्यांच्या सोसायटीत त्यांची वाट बघत असतात. त्यांचे मित्र, त्यांचा सकाळपासूनचा प्रोग्राम इतका टाईट असतो की आजोबा आजी वगैरे मामा मामी कोणाला त्याचे चिरकाव नाही. ते चूक नाही, ते पण बरं. प्रत्येकाला सखा, त्या लहान मुलांना काही आहे त्याला बरं. आपल्या दृष्टीने लहान आहे हो, पण त्यांच्या विश्वास ती मोठी आहे. त्यांना आपल्या विश्वामध्ये त्यांचं जे जग आहे, जग म्हणजे काय? ज स्टँड्स फॉर जनन, जन्म, आणि ग म्हणजे गमन. जनन आणि गमन याच्यामध्ये जे पाहिलं ते जग. म्हणजे एखादा खेळून त्या खेड्याच्या बाहेर गेलाच नाही आयुष्यात कधी, तर त्याचं जग म्हणजे ते तेवढंच गाव. पण एखादा माणूस जेव्हा सांगतो मी जगभर प्रवास केला आहे, तेव्हा त्याचं जग विस्तारित आहे, कारण किस्सा त्याचा मोठा आहे. विस्तारित किस्सा असेल तर विस्तारित जग पाहता येईल, छोट्याने पाहता येईल.
त्या सखा जो आहे त्याची आणखीच काही वैशिष्ट्य. त्याला न सांगताही आपलं दुःख समजतो. काय वेदना आहे आपल्या मनात याची जाणीव त्याला होते. म्हणून आपण एक नवीन संज्ञा काढली, खरा मित्र. आम्हाला खरा मिळाले तो तुझाच सखा आहे. म्हणजे नाण्याच्या दोन बाजू सारखं आहे, तुमची बाजू त्याची बाजू, पण नाण्या एकच आहे. दोस्ती, मैत्री, एकमेकावरचा विश्वास. आपलं दुःख त्याला लगेच कळतं. मग आता एखादं जर चुलत मावस आते भाऊ असेल तर मला प्रश्न पडतो, सखा की सखा? तो आपला सखा. त्याच्याने जो आहे आपला सखा. पण त्याच्याने आपल्या संबंधांमुळे, वागण्यामुळे, बोलण्यामुळे, रीतिरिवाजामुळे, सुख दुःख वाटण्यामुळे, न बोलता समजण्यामुळे, जाणण्यामुळे, चेहरा बघूनच त्याला समजलं पाहिजे. आधी जाऊन घे बस, मग बोल. या भावना त्याला समजतात. दुःख आहे, वेदना आहे, काहीतरी झालंय, काहीतरी बिघडलंय, पण थोडा वेळ देतो. असं नाही झालं, काय करतात बघतो कोण तुला काय बोलतात, ती भाषाच नाही. त्याला म्हणायचं, मग तो नातेवाईक जरी असला तरी तो खरा तुमचा सखा. मग सखा म्हणजे कसा असेल? एकच भावना, तो माझा आहे, मी त्याचा आहे, याच्यापेक्षा काही वेगळं नाही, काहीच वेगळं नाही. तुझं दुःख ते माझं दुःख आणि माझं सुख ते तुझं सुख म्हणतो आपण. व्यवहारात फार कमी वापर. पण असे दोन-चार जरी सख्य असले आपले तरी दुःख हलकं होतं. आणि बऱ्याच जणांनी दुःख हलके करण्याचे बरेच पर्याय शोधले. मित्र बरोबर असतात, सख्य नसतात. कोणत्या वेळी काय करावे योग्य वेळी सांगणारा माणूस हा सखा असतो. चल तो मित्र असतो. काय मी चिंता करतो संध्याकाळी, चल जाऊ मंदिरात नाही म्हणत. असे पण असतात, पण ते आपले सखे नाही, तो मित्र. एक शब्दही बोलायचं पण त्याला नुसतं पाहिलं तरी डोळे उठून येतात. जसं आपण मंदिरात गेल्यावर काही ठराविक ठिकाणी अनेकाश्रू येतात. अगदी घाल लागेल असं नाही म्हणत नाही, पण डोळे ढबढबतात, ओले होतात. तशा प्रकारे ज्याला पाहिल्या पाहिल्या आपले डोळे भरून येतात आणि निसंकोचपणे त्याच्या समोर आपण अश्रू लपवतो बघा इतर वेळी. पण हा आपला सखा असा एकच आहे की त्याच्या समोर आपल्याला कुठलाही संकोच वाटत नाही. आपल्या गालावरून अश्रू ओघळले तरी आपण पुसायचाही प्रयत्न करत नाही. कारण त्या अश्रूंचं मोल त्याला आहे. बाकी सगळीकडे आपण अश्रू लपवतो. नवरा बायकोपासून लपवतो, बायको नवऱ्यापासून लपवते. 10,000 वेळा विचारलं तर काय झालं, काय झालं, काय झालं. 9 वेळा उत्तर असतं काही नाही, काही नाही. आणि 10व्या वेळी मग तुम्हाला लक्षात नाही आलं आणि मग इतिहास भूगोल नागरिक शास्त्र
काय कुठलं कारण असतं त्यांचं कारण माहिती, पण किंवा आपलं आपल्याला माहिती. म्हणून त्याच्या समोर रडताना सुद्धा आपल्याला काही वाटणार नाही. तो आता एक सांगा, माझे वडील पोस्टमास्टर होते. दर 3 वर्षांनी बदली. शेवटपर्यंत आम्ही होतो आठवते, तेव्हा मी इंटरला वगैरे. आम्ही ज्या घरात भाड्याने राहायचो त्याच्या शेजारच्या घरात वडील गेल्यानंतर वाटण्या चालू होत्या 2 भावांमध्ये. किती किती वाटणे तीव्र असू शकते. भाऊ सख्खे, भाऊ सख्खे, पावा करून ठेवा सख्खे. सर्व झाल्यावर ती हिराची केरसुणी, ती राहील. तो एक म्हणाला, ही काप मध्ये याचे 2 भाग कर. 2 भाग तेवढे एक काळी तिकडे टाक, एक काळी इकडे टाक. वाटणी बरोबर झाली पाहिजे. झाल्यावर एक काळी उरली. आता ही कोणाची? 2 तुकडे कर, अर्धा तुकडा तुझा. सख्खे भाऊ आणि सखा सुख, काय छोटी गोष्ट घेऊन जा. कसली वाटणी करतो, तुला पाहिजे ते घेऊन जा. ही वाटणी तर म्हणजे एकाच वडिलांची 2 मुलांबद्दल नाही बोलत. पण माझ्याकडे माझा सखा जेव्हा येईल आणि म्हणेल, अरे मला अशा अशा कामासाठी असं असं पाहिजे, तर ते घर तुला जे पाहिजे ते घेऊन. तो सर्कल आलो 4 दिवसांनी परत आलेला, अरे राहू दे. तो सखा म्हणजे फक्त एका आईची कूस, यामधून जन्म झाला म्हणून ते सख्खे. पण ते खरंच सख्खे आहेत का? 2 भाऊ सख्खे आहेत, सख्खे आहेत जन्माला, पण ते एकमेकाचे सख्खे आहेत. असं बालपणापर्यंत असतं. पण आपल्याकडे अशी म्हण आहे की शिंग फुटायला लागली तसं काहीतरी बदल व्हायला. आणि मग दोष तर सुदैव नाही, लग्न झाला आणि हा बदलला. आणि खूप दोष बदल त्याच्यात नाही झाला, बदल आपल्या दृष्टिकोनाचा. आमचे मित्र सदस्य त्यांच्या बाबतीत झालेला एक प्रसंग त्यांनी पोस्ट टाकली होती, पण ती उपयुक्त आहे म्हणून सांग. ते बोरिवली चर्चेत नोकरीसाठी रोज प्रवास करायचा. आणि हा प्रवास कसा असतो बहुतेकांना माहिती. गाडी येता येताच उड्या मारून जागा मिळवायची. असं करताना घाईमध्ये त्यांची बॅग पडली हातात. हे जागा मिळवण्यासाठी सीटवर जाऊन बसले आणि मग बघतायत तर बॅग नाही. उतरले खाली. 2 डब्यांच्या मध्ये पडलेली दिसली, पण गाडीचा सिग्नल पिवळा होता. केव्हाही सुरू होईल, उतरायचं धाडच नाही.
तर त्यांच्याच ऑफिस मधला त्यांचा एक मित्र म्हणतात का, त्याने विचारलं काय झालं तर म्हणजे एक बॅग पडली. क्षणात विचार करता तो खाली उतरला, बॅग उचलून घेऊन आला, बॅग हातात गेली आणि गाडी सुरू झाली. त्या क्षणी बॅग काढून त्यांच्या हातात देणारा तो त्यांचा सखा होता. आपल्यालाही असे अनुभव येतात. रेल्वेने प्रवास करताना समजा ठसका लागला, खोकला आला, आपल्याजवळ पाण्याची बाटली नाही, येण्याची शक्यता नाही, विकत घेऊ म्हणून, आणि 2-3 ठाठा झाल्याबरोबर सहप्रवासी आपल्या बॅगा उघडतात, बाटल्या करतात, बूज काढून आपल्या समोर. त्या क्षणी ते आपले सत्य असतात. सगळं शोधावं नाही लागत. पावली तुम्हाला आढळेल, फक्त तुमचा अप्रोच कसा सखा बघता आला, बघता आला. सखा 3 प्रकारचा. पहिला प्रकार आहे, आपल्या मित्रावर येणारं संकट ओळखून आधीच त्याचं निवारण करतो. घनिष्ठता किती आहे बघा. माझ्या मित्राला, माझ्या सख्याला काय होणार आहे, कोणता त्रास होणार आहे ओळखून त्याचं निराकरण आधीच करतो. हा पहिला प्रकार. उदाहरण सांगतोय, याच ठरवलं होतं की शक्यतो पौराणिक वगैरे आता घ्यायच्या नाही, पण कीर्तनकारांचा नातू आहे त्यामुळे ते एकच म्हणून बोलवलं. रामदासाची कथा मूळ कथा. श्रीकृष्ण आणि सुदामा सांदीपतींच्या आश्रमामध्ये शिकत होते. त्यामुळे ते मित्र, पण घट्ट मैत्री म्हणून ते सखा. शिक्षण पूर्ण झालं, आपापल्या घरी गेले, गावी गेले. भगवान कृष्ण द्वारकाधीश झाले आणि हा गरीबच राहिला. एक दिवशी हा आला भेटायला. त्याच्या बायकोने खूप कटकट केली, एवढा द्वारकाधीशाला भेटावं, बघा काही झालं तर आपलं कल्याण होईल. त्याला नव्हतं जायचं. गावात भिक्षा मागली, पण माझ्या सध्याला मी अडचणीत नाही का, पण गेला. तो गेल्यावर भगवान कृष्ण पळत महालाच्या गेट पर्यंत आले त्याला स्वागत करायला. मग काय झालं, राजवाड्यात गेलं, मंचकावर झोपवलं आणि त्याचे पाय चेपायला सुरुवात केली. पाय दाबताय गोपाळ कृष्ण भगवान. काय वैशिष्ट्य तेव्हा त्यांच्या गाड्या आल्या आणि म्हणाले, अहो यानेच तर आश्रमात तुमचे चणे खाल्ले होते चोरून, आणि तुम्ही त्याचे पाय काय चिपताय. गोपाळ कृष्ण म्हणाले, अगं बायानो, तुम्हाला कल्पना नाही, ते चणे जे होते ते चणे जो खाईल तो भिकारी होईल असा शाप.
म्हणून माझ्या वाटते सुद्धा मला न सांगता त्यांनी काढले आणि तो भिकाऱ्याचं जीवन जगतोय आणि मी आज द्वारकाधीश. संकट येण्यापूर्वीच आपल्या मित्राला करण्यापूर्वीच त्याचं निराकरण करणं हा सखा पहिला. दुसरा एक प्रकार सांगतो. काही मित्र हॉटेलमध्ये पार्टीला गेले होते. काही समजा आपण वाढदिवस होता आणि ज्याला जे पाहिजे ते खायचं त्यांनी असं सर्व झालं. मजा झाली. ज्याने पार्टी दिली त्याच्या अंदाजापेक्षा बिल जास्त आलं. तो आपल्या टेबलाच्या खाली पाकिटाचे पैसे मोजतोय. वर ते ठेवता येणं कमी आहे ते माहिती आहे. त्याचा जो सखा शेजारी बसला होता त्याने गपचूप आपले पाकिटाचे पैसे काढले त्याच्या हातात. किती आज मोजलं नाही. बिल किती आहे बघितलं नाही. हॉटेलचं बिल देऊन टाकलं. म्हणजे जेव्हा प्रसंगाचं भान ठेवून त्यांनी आपल्या मित्राला मदत केली. माझी देव टिकाव नाही. म्हणून सखा हेच म्हणायचे की अडचण ओळखता आली पाहिजे. तो येऊन तुमच्याकडे तोंड वेगाळेपर्यंत अरे बाबा मुलीचं लग्न काढायचे 5,000 रुपये नको आहे. हॉस्पिटलला माणूस आहे, ऍडमिट आहे, आपण भेटायला जातोय, सफरचंद घेऊन जातोय. का नाही पाकिट देत आपण. तिथे आर्थिक मदतीची जरूर आहे. तुम्ही तेव्हाच सखा व्हाल जेव्हा तुम्ही किती रुपये 500 रुपये सुद्धा त्याच क्षणी मोलाचे असतात. 500 जणांचे नाही पण 100 जणांचे 500 आले तर त्या हॉस्पिटलच्या खर्चासाठी ती भाग मोलाचे रक्कम आहे. सखा कोण पुन्हा पुन्हा तिथे येतोय. सखा म्हणजे काय ते सांगतोय परत विचारतो. जो आपल्याला आपल्या कुठल्याही मित्राची उणीव भासू देत नाही. कुठल्याही मित्राची. माझी तर गंमतच आहे. दर 3 वर्षांनी नवीन मित्र. वडिलांची बदली झाली की मित्र नवीन. 1 वर्ष मित्र जोडायला, दुसरं वर्ष मैत्री घट्ट व्हायला, तिसरं वर्ष निरोप व्हायला. परत नवीन गावात पुन्हा ते नवीन शाळा, नवीन वर्ग, लाजरा मुजरा स्वभाव. त्यामुळे सुरुवातीला ओळख नाही. पण आम्ही कोल्हापूर म्हणजे आमची भाषा वेगळी झाला. त्यामुळे ते चेष्टा म्हणून गप बसण्याची सुरुवात. आवाज कमी बोलायचं. करतो की असं म्हणतो की आम्हाला हसायचे. हा प्रकार जो आहे, हा प्रसंग जो आहे, अशी उणीव जाणून जर घेणारा तो आपला. हल्ली आपल्याला नवीन नवीन गाणी ऐकायला मिळतात. सगळ्याला बागामध्ये तो सगळा वेगळा. तो माझ्या मनातला नाही. तो आहे त्यात नाही. तो कॅटेगरी ABCD ई तुकडीला आहे. एक तुकडीला सखा आहे. सखा पुढे
सखा जो आहे त्याच्याकडे सखा या काय फरक आहे का वाचायचा भेटल्यावर म्हणजे लग्न समारंभ म्हणजे काय पूजा सखा वेगळा की आपली विचारपूस करतो तो मामा असेल काका असेल कोणी असेल आपल्यापेक्षा मोठा चुलत भाऊ असेल काय करायचं लगेच पडगत लागलं आपण काही बोलायचे आज आणि जेवायला घडलं खा ख्याली खुशाली विचारा त्या ख्याली खुशाली नंतर विषय तिथेच संपणार जाताना परत आपल्याला भेटून नाही जाणार किंवा जाताना असं चुकून म्हणणार पण नाही अरे ये नाही जरा गप्पा मारू बसू असं म्हटलं की लगेच त्याची कॅटेगरी बदलेल तो सखामधून सखामध्ये सखाला वयाचा प्रश्न नाही कोणत्याही वयात माणूस सखा बनू शकतो आता धाडसाचं विधान करतो सखा सखा बनू शकतो पण सखा सखा बनेलच परत रिपीट करतो सखा सखा बनू शकेल मग जणू काही तो आपला इतका जवळचा नातेवाईक असं वाटावं माझ्या लग्नामध्ये माझ्या मित्रांनी सवर्ण पंक्तीला वाढलं तेव्हा कॉन्ट्रॅक्टरची पद्धत नव्हती माझ्या बहिणीच्या माझे मित्र होते आमच्या लग्नापासून ते कॉन्ट्रॅक्टर वर आले जेवणाच्या पंक्ती आल्या ते पुढे आले त्यांनी जबाबदारी घेतली धावपळ ते करत होते म्हणून म्हटलं की सखा सखा बनू शकतो पण सखा सखा बनू शकेलच याची काही शाश्वत आहे ना काही उदाहरण देतो नाही कृष्ण आणि अर्जुनाचा विचार कृष्ण आणि अर्जुन कोण होते सखा होता एकमेका तसं कर्ण आणि दुर्योधन काय वाटेल ते झालं तरी चालेल पण माझं जीवन दुर्योधनासाठी कारण दुर्योधनामुळे मी आहे इतकं डिव्होशन एकच दुर्योधन म्हणत ते त्याला माहिती आहे की पांडवाचा भाऊ आहे मी मोठा पांडव आहे हेही माहिती आहे युद्धाच्या वेळी शेवटी आश्वासन काय दिलं पांडव 5च राहतील 6 एक तर मी अर्जुनाला मानेन किंवा अर्जुन मला संत मंडळींचं बोलायलाच नको त्या जनाबाईकडे लुगडी धुतोय तात्यावर करतोय काय काम नाही करत गणिता कामिता चालूच आहे एकनाथांकडे काय केलं चंदन उगाळतोय कावडी भरून पाणी आणून भरतोय
याच्यापेक्षा सखा असण्याचं उत्कृष्ट उदाहरण कोण? परमेश्वर सखा झाला. नुसतं म्हणून चालत ना सखा पांडुरंग, तो तुमची वाटच बघतोय, पण तो सखा आहे असं तुम्ही वागल्याशिवाय तो सखा करतो. तुमच्या वागण्यामुळे त्याला स्वतःला रिमोल्ड करून पुन्हा स्वतःमध्ये होतं. रिमोल्ड शक्यतो रिमोल्ड साच्यामध्ये गुंतवून म्हणा, गोंफून म्हणा, आकार द्यायचे की त्या पांडुरंगाला सुद्धा सखा व्हायला पाहिजे. सखा रामदेव ज्ञानेश्वर कोणाचं केलं? सर्व संतांनी. पण का झाला त्याला कारण आहे की नाही? यामुळे त्याचा मी सखा आहे आणि माझा तो सखा आहे ही भावना एवढी उच्च कोटीवर नेली की त्याला पर्याय नाही. नामदेवाने हे खायलाच पाहिजे, टाकायलाच पाहिजे. पुढे राहणार शेवटी एक काम देतो तुम्हाला, कारण हाडाचं शिक्षक होमवर्क दिल्याशिवाय व्याख्यान संपत नाही आमचं. होमवर्क काय? कोणाला दाखवू नका, कोणाला तपासायला देऊ नका. तुमचं तुम्हीच तपासा, तुमचं तुम्हीच स्वतःला डिस्टिंक्शन घ्या. काम अगदी सोपं आहे. कोणा कागद घ्यायचा, 2 भाग करायचे, एकावर लिहायचं सखा, एकीकडे लिहायचं सखा. सखा यादी जर 50 माणसं झाली तर तुम्ही स्वतः उत्कृष्ट सखा. सखामध्ये 50 माणसं झाली